आलेलो आहोत एक अशा राजाच्या राजमहलला दरबारी भेट देण्यासाठी। सो बघू शकता आपण अशा प्रकारे भव्य दिव्य राजमहल आहे। हे ज्या राजाचं राजमहल आहे त्याचं कर्तृत्व, त्याचा मोठेपणा, मनाचा मोठेपणा आणि सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी असे त्या राजाचं राजमहल आहे। त्यांचे नावे सयाजी महाराज गायकवाड। हे बघू शकता असं राजमहल आहे। या राजाच्या राजमहलला आम्हाला बडोदऱ्याच्या ठिकाणी एक झालं 4-5 दिवस आम्ही इथे आहोत। सो खूप छान वाटलं बडोदऱ्याच्या ठिकाणी। बडोदरा संस्थान व्हिजिट केली, सेंट्रल लायब्ररी व्हिजिट केली। त्यानंतर जे राजेपण मोठेपण होतं, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता, इतक्या जातीयतेच्या अस्पृश्यतेचा जो समाज भिनभिनला होता, त्या राजाने इथली कुठलीही अस्पृश्यता, कुठलाही जातीभेद न करता एक असं व्यक्तिमत्व मोठं, एक कोल्हापूरचे शाहू महाराज आणि दुसरे बडोदऱ्याचे सयाजी महाराज खूप मोठं कर्तृत्वशील असे राजे होते। एवढं मोठं साम्राज्य असताना एक अस्पृश्य समाजाला जवळ घेऊन त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली। आणि आज बाबासाहेब त्यांच्यामुळे खूप एवढे मोठे विद्वान झाले, शिक्षण झाले। बाबासाहेबांची जगभरात जी ओळख झाली ती फक्त ह्या राजांमुळे। स्वतः बाबासाहेब म्हणतात की मला यांनी मदत केली नसती तर मी ह्या लेवलला येऊ शकलो नसतो। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या मोठ्या मनाचे राजे होते की त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन एवढ्या मोठ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार केले। सो म्हणूनच या मातीला नतमस्तक व्हावं अशी माझी इच्छा झाली, म्हणून मी आज संपूर्ण राजमहल व्हिजिट केला आणि अतिशय खूप छान वाटलं। सो बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असा भव्य दिव्य एक असा राजमहल आहे। सो बघू शकता राजाचं राजपण काय असतं हे बघू शकता। भव्य दिव्य असं खूप मोठ्या प्रमाणात हे असं राजांचं राजमहल हे उभारण्यात आलेलं आहे। हे बर्ड्स पॉइंट आहे। हा मयूर कलश राजांसाठी एवढं राजमहल बडोदराचे महाराज सयाजी गायकवाड